महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन येत्या शुक्रवारी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी सांगोला शहरात होत आहे। यानिमित्त सांगोला शहरातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी तसेच पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तानाजी बनसोडे, सचिव बाळासाहेब बनसोडे, संचालक किशोर बनसोडे तसेच बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी माध्यमांना दिली। येत्या 14 तारखेला सकाळी 9 वाजता मिरवणुकीला सांगोला शहरातून सुरुवात होईल। ही मिरवणूक मुख्य मार्गावरून भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळी येईल आणि त्यानंतर दुपारी 2च्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत या पुतळ्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींची पूजा होईल। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे उपस्थित राहतील। या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यासाठी 2 भंतेही उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तानाजी बनसोडे, उपाध्यक्ष अप्सराताई ठोकळे, उपाध्यक्ष मैना बनसोडे, सचिव बाळासाहेब बनसोडे, खजिनदार सीताराम बनसोडे, सहसचिव रुपेश बनसोडे, संचालक किशोर बनसोडे, दीपक बनसोडे, रामस्वरूप बनसोडे, विजयाताई बनसोडे, मोहन गुडदौरू, सतीश बनसोडे, उमेश बनसोडे, सुभाष बनसोडे, सोपान बनसोडे तसेच तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सागर बनसोडे, ॲडव्होकेट आनंद बनसोडे, मिलिंद बनसोडे, महादेव बनसोडे आणि कुंदन बनसोडे यांच्यासह तमाम आंबेडकरी बांधव या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आगमन आणि मिरवणूक तसेच पूजाविधी कार्यक्रमासाठी तालुक्यातील तमाम आंबेडकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सांगोला यांच्या वतीनं करण्यात आले। या कार्यक्रमाची माहिती देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सचिव बाळासाहेब बनसोडे, संचालक किशोर बनसोडे आणि बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे नेमकं काय म्हणाले ते पाहूया। मुंबई येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा दिनांक 12 तारखेला त्या ठिकाणी सांगोल्यावर वाहन जाऊन त्या स्टुडिओमध्ये 12 तारखेला पुतळा 13 तारखेला पुतळा पहाटे त्या वाहनामध्ये बसवत जाईल आणि 13 तारखेच्या मध्यरात्री सांगोला या ठिकाणी आगमन होऊन 14 तारखेला हा पुतळा या भव्य महाराष्ट्र लेवलवरच्या स्मारकातील ज्या चबुत्रा आहे या चबुत्रामध्ये बाबासाहेबांच्या अस्थीचे आणि पुतळा हा त्या चबुत्र्यावरती बसवला जाणार आहे। हा पुतळा बसत असताना 2016 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण अर्ध पुतळा काढून त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं निवेदन करून झालं आणि 2019ला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची जनरल सभा सांगोला येथे पार पडली। त्यामध्ये जवळजवळ 18 लाख रुपयांचा पुतळा हा बनवण्यासाठी तयार करण्यासाठी मुंबई शिरगाव यांच्या स्टुडिओमध्ये तो तयार करण्यात आला। आज तो पुतळा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि या स्मारकामध्ये जवळजवळ 2 कोटी रुपये खर्चून हे राज्य लेवलवरचं स्मारक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि सांगोला तालुक्यातील तमाम लोकांची, दलितांची आणि शहरवासियांची पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला पाहिजे ही मनोकामना पूर्ण उद्या 14 तारखेला होत आहे आणि पुढील उद्घाटनाचा कार्यक्रम असाच आपण पत्रकाद्वारे निवेदन करून होणार आहे। तर उद्याच्या 12 तारखेला पुतळ्याचं आगमन, 13 तारखेला सांगोला या ठिकाणी होईल, 14 तारखेला पुतळा चबुत्र्यावरती बसवण्यात येईल। माननीय पूज्य भंतेजी यांच्या हस्ते विधिवत पूजा इथं करून त्यानंतर सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि जयंती मंडळाचे सर्व
अध्यक्ष पदाधिकारी सन्मान्य सदस्य आणि सांगोल तालुक्यातील सर्व महिला पुरुष यांच्या वतीनं हा पुतळा सन्मानपूर्वक या ठिकाणी बसवला जाणार आहे आणि हा पुतळा बसवून एक सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये या स्मारकाच्या माध्यमातून एक नवी दिशा मिळेल आणि सर्वसामान्य माणसाला एक नवीन क्रांतिकारी भूमिकेतून आपण उभा राहण्याची ऊर्जा निर्माण होईल अशी अपेक्षा या माध्यमातून आपण करत आहोत. उद्याच्या 14 तारखेला राष्ट्रमाता भीमाई या भीमाईच्या जन्म उत्सव दिनी 14/2/2025 ला विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईहून सांगोलला आगमन होत आहे. त्या प्रित्यार्थ आज आपण मोठ्या संख्येनं तमाम शिवराय बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराच्या जनतेने या सांगोलच्या भीमाईच्या जयंती उत्सवानिमित्त जो बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आगमन होत आहे त्याचबरोबर बाबासाहेबांच्या अस्थी आहेत त्या अस्थी कलशाचे देखील भंतेंच्या हस्ते पूजन होऊन संपूर्ण सांगोला शहरातून मिरवणूक काढून हा आनंद उत्सव भीमाईचा जन्मदिवस आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा या ठिकाणी सोहळा आगमन सोहळा आणि अस्थी या ठिकाणी पूजन भंतेजींच्या हस्ते उगवाडहून येणारे भंतेजी आहेत कोल्हापूरहून येणारे भंतेजी आहेत त्या भंतेजींच्या हस्ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय तानाजी बापू बनसोडे सेक्रेटरी बाळासाहेब बनसोडे खजिनदार आबासाहेब विश्वनाथ बनसोडे सदस्य दीपकरावजी बनसोडे सदस्य रामस्वरूप बनसोडे त्याचबरोबर धम्ममित्र बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे दादा शेलार बनसोडे आणि या चॅनलचे पगारे त्याचबरोबर सर्वच आमचे भीमसैनिक सर्व सदस्य या सर्वांचं आम्ही मंडळाच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आपण बहुसंख्येने आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे ही मी मंडळाच्या वतीनं क्रांतिकारक सविनय भीम करत आहे. तो भूषण परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला भीमनगरच्या वतीनं सांगोले शहरामध्ये महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारताच्या सिरपेचात मानाचा तुरा खोवावा अशा पद्धतीचं या ठिकाणी दर्जेदार एक स्मारक सांगोल्यामध्ये या ठिकाणी उद्याच्या या ठिकाणी 14 फेब्रुवारी माता भीमाईच्या जयंती दिवशी माता भीमाईच्या लेखाचं या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरामध्ये मुंबईवरून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन होत आहे आणि या आगमनासाठी उत्सुक झालेली बालगोपाळापासून ते या ठिकाणी तरुण आबाल वृद्धापर्यंत या सांगोला शहर तालुक्यातील आणि तमाम महाराष्ट्र आणि देश पातळीतील तमाम सर्व एससी एसटी ओबीसी एनटी बीजेटी मायनॉरिटीज अशा सर्वच जाती धर्मातील लोक आज खरं तर बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आज खरं तर ही जनता उत्सुक झालेली आहे. हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम उद्याच्या 14 तारखेला सांगोल्यामध्ये या ठिकाणी एक इतिहास घडवणार आहे. या इतिहासाचं साक्षीदार होण्यासाठी तमाम सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम महाराष्ट्रातील सर्व भीम अनुयायांनी मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे की जो विचार सर्वसमावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय आणि अधिकार देणार आहे. बाबासाहेबांच्याकडून मिळणारी जी प्रेरणा आहे ती आपण प्रेरणा घेऊन भविष्य काळामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान या ठिकाणी आपल्याला संविधान रूपी या ठिकाणी असणारा अमृत आपल्याला पाजलेलं आहे त्या अमृतामय असणाऱ्या विचारातून आपण समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या समतेच्या एका धाग्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला गुंफलेलं आहे. तमाम मानव जातीवर तर बाबासाहेबांचे उपकार आहेतच आहेत पण या जगातल्या आणि या देशातल्या जीवजंतूवर सुद्धा बाबासाहेबांचे असे महान विचार आहेत आणि या महामानवाचा महान असा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा सांगोल्यासारख्या या ठिकाणी असणाऱ्या शहरामध्ये मोठ्या दिमाखात येणाऱ्या 14 तारखेला भीमाईच्या जयंती दिनाच्या या ठिकाणी उत्सवाचं या औचित्य साधून
हा पूर्णाकृती पुतळा आम्ही या ठिकाणी बसवत आहोत। हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम, सर्व आनंदमय कार्यक्रम, आणि या आनंदमय कार्यक्रमाचं साक्षीदार होण्यासाठी तमाम बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई, माता अहिल्याबाई, या ठिकाणी मोहम्मद पैगंबर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, तमाम या ठिकाणी संत कबीर असतील, संत घाडगे बाबा असतील, अशा सर्व महामानव, महान संत आणि महामातांच्या सर्व अनुयायांनी या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी व्हावं, अशा पद्धतीचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे। आपण या आनंदामध्ये येऊन हा आनंद द्विगुणित कराल, अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। सर्वांना क्रांतिकारी या ठिकाणी जयभीम करतो आणि या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, अशा पद्धतीचं या ठिकाणी आवाहन। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।